आई, बोला. अहो काय करताय? आज माझ्या भाच्याच्या केळवणाचा कार्यक्रम आहे. अच्छा, हा. तर म्हणजे आज आपल्या जाधव फॅमिलीकडे कोरडे परिवार केळवणाचा कार्यक्रम आहे म्हणायचं. हो आहे ना. सगळे लोक सकाळपासून म्हणतात काय कार्यक्रम आहे, काय कार्यक्रम आहे. तर मी म्हणलं माझ्या भाच्याचा केळवणाचा कार्यक्रम आहे. बरं, हा. मग आज केळवणाचा कार्यक्रम जोरदार होणार आहे म्हणायचं की मग? नादच खोळा. वाव, सो स्वीट. नादच खोळा. तर आज आमच्याकडे प्रबुद्ध आणि वृषाली यांचं केळवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. केळवण यालाच आपण गडनेर असंही म्हणतो. ह्या कार्यक्रमासाठी नीलम व मम्मीने छान अशी तयारी केलेली आहे. ह्या दोघींच्या आयडियाने सर्व डेकोरेशन केलेलं आहे. डेकोरेशनसाठी जास्तीत जास्त फुलांचा वापर केलेला आहे. ह्या कार्यक्रमाचे नियोजन आदल्या दिवशीपासून सुरू होते. बरंचसं डेकोरेशन रात्री केलं व उरलेलं डेकोरेशन सकाळी करण्यात आलं आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित सजवलेल्या आहेत. केळवण म्हणजे नवरी किंवा नवरीकडचे नातेवाईक नवरी किंवा नवऱ्याला आपल्या घरी आमंत्रित करतात जेवणासाठी व त्यांना छानसे भेटवस्तू देतात. तर आज प्रबुद्ध आणि वृषाली यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. तसेच त्यांच्यासाठी आपण छानशी गिफ्ट देणार आहोत. प्रबुद्ध व वृषाली यांना केळवणाचा कार्यक्रम अविस्मरणीय राहावा हाच आमचा छोटा प्रयत्न. आजचा कार्यक्रम त्यांना नक्कीच आवडेल. नीलम बघ कोण आलंय. सुस्वागतम सुस्वागतम. जाधव परिवाराकडून कोरडे परिवाराचं सुस्वागतम. प्लीज कम इन. आत्या काय करायचं? केळवणाचा कार्यक्रम आहे बाळा. वह्याचा. चला. बसा. केळवणाचा कार्यक्रम स्वागत. ये ना. कसा वाटला? ही आई आहे मुलाची. मुलाची आईला बघा. सर्वात प्रथम मामा मामी जय भीम. थांब ना तू तिकडे. माझी भाऊजाई ड्युटीहून आली बरं का, सुट्टी नाही तिला. बर. हा घेऊन आली.
आलेले कोडे कुटुंबातील दाम्पत्य वृषाली आणि प्रबुद्ध यांचा आज केळवणाचा कार्यक्रम असल्या संबंधाने आज ते दोघे जण मस्तपैकी उखाणे घेणार आहेत आणि दोघांचा एकमेकांचे नावं उखाण्यातून ते प्रसिद्ध करणार आहेत. तर सुरू करूयात आपण वृषालीकडून. मोठ्यानी आग्रह खातर नाव घेते, आशीर्वाद द्यावा, प्रबुद्धरावांचा सहवास आयुष्यभर लाभावा. वा वा वा, उत्तम, अगदी उत्तम. पण हे गुगल सर्च आहे. हो, मामा म्हणतात ते खरं आहे. दोघांनीही गुगलवर उखाणे सर्च केले आणि म्हटले, त्याचाच हा पुरावा. आता काय नको करू. जास्त नका लावू. अरे काय तुम्ही मुकेत का काय दोघं काहीतरी बोला. नाव घ्यावं लागणार का त्याला पण? नाही, हे दोघं भैया रामू मुके एक. बापू बघ की तिकडं काय कार्यक्रम चाललाय तर तू काय वाचलास तिथं? बघतोय ना. तू काय मोबाईल खेळत बसलास? हा? हो ना. बाबा सगळ्याची दुनिया आहे ती. तेच ना. तुझी सुद्धा आहे लक्षात ठेव. हे आम्ही हात गुडघेसारखं काम मला वाटलं तसं घालतोय. थांब 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 हा. हात नसेल जरा थोडंसं. तुला हाणायला इकडे आहे बघा आता. माझं काय झालं? चांगली तयार केली.
मम्मी कॅरी बॅग असेल तर द्या तुला. ते राहते की तोपर्यंत ते आताच कुठं चाललंय काय करायचं त्याचं? ते नंतर हे चालू ते- 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 नाही का? वा, त्याच्यावर ओके. तिकडं पलीकडं किंवा ते सोप्यावर तिकडं. बघा तिकडे. चांगलाय का कसा काय गोड झालाय का काय काहीतरी थोडा तरी सांगा तरी काहीतरी आज ते काय सगळा खावा लागल हो त्याला माहिती आता हा. कसा काढ झालाय फक्त. काय म्हणलं नाही काय. झाला ना? अरे भैया आज जेवणासाठी स्पेशल पदार्थ बनवण्यात आले होते. त्यामध्ये लाडू, करंजी, शंकरपाळे, अक्का मसूरची भाजी, सुका बटाटा, पापड व भजी आणि भात हे पदार्थ होते. आजच्या कार्यक्रमाचे नियोजन पाहून मामा मामी प्रबुद्ध व वृषाली यांना खूप कौतुक वाटले. त्यांना आजचा कार्यक्रम खूप खूप आवडला. शेवटी प्रबुद्ध व वृषाली यांना वैवाहिक जीवनासाठी जाधव परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.